नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे. तर या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा होतील. आणि ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांना या अगोदर 15 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांना या योजनेसाठी अर्ज करता आले नाहीत आणि म्हणूनच आता ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि अजूनही अर्ज केला नाही, त्या महिला या योजनेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. बऱ्याच महिलांना हाही प्रश्न पडलेला असतो की या योजनेसाठी अकाउंट कोणते वापरावे, या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का, असे प्रश्न महिलांना पडलेले असतात. तर मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांचा सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनीच स्वतः करता करावा, म्हणून या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट ज्या महिलांचे आहे अशा महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवीन खातं उघडू शकता. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं खातं उघडून घ्या आणि या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या. आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.